याच्या मागे काही असं कोणी मोठा काय सपोर्ट म्हणू शकतो किंवा असं काही नाही आहे, त्यामुळे कदाचित हा भरडला गेलाय का किंवा असं काही आहे का. तेव्हा एखादी व्यक्ती काही न करता जेव्हा 9 वर्ष तुरुंगात असतील, त्याला लहान लहान मुलं असतात, त्याला पण आपल्यासारखे आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, त्यांचं सोशल स्टेटस पुन्हा त्याचं हे सगळं काही न करता जेव्हा विस्कळीत होतो, तो माणूस काय विचार करत असेल. समरस होत गेलो त्या पूर्ण संशोधनाच्या एकूणच रिसर्चच्या वेळी जवळजवळ 12-13 महिन्यांमध्ये असं झालं की यार अभी नहीं कोई करे तो भाई हम लोग कुछ करेंगे मिळालं. खरं तर आम्ही पहिल्यांदा ॲप्लिकेशन केल्यानंतर 4 जणांच्या टीमने ती फिल्म पाहिली आणि त्याने त्याच दिवशी आम्हाला सांगितले की आम्ही 4 जण मिळून हा सिनेमा सर्टिफाइड नहीं करू शकत. कहानी ने हमें बहुत ज़्यादा हिट किया और शॉकिंग तो था, बहुत रिविलेशंस भी हुए वो सारी चीज़, लेकिन जिस तरह से अब्दुल वाहिद शेख ने इन चीज़ों को सहा और उससे लड़के वो बाहर आए, तो वो मतलब ये पूरी कहानी उम्मीद की ही है. हॅलो मित्रांनो, मी कलीम अजीम इंडी जर्नलच्या स्पेशल शो इन फोकसमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज एक वेगळा विषय आहे आणि वेगळा आपल्याकडे जे गेस्ट आहेत ते खूप वेगळ्या विषयावर मांडणी करणार आहेत. आपण आज बोलतो आहे सिनेमावर. त्याचा काही वेगळा संदर्भ आहे, सिनेमाचं नावही काही वेगळं आहे. आपण सिनेमाचं नाव, प्रवास, विषय हे सगळं आपल्या विशेष गेस्टकडून जाणून घेऊया. याला वेगळा संदर्भ असा आहे की 21 जुलैला जो मुंबई हायकोर्टाचा जो निर्णय आलेला आहे, एका दहशतवादाच्या एका प्रकरणामध्ये, म्हणजे मुंबई ट्रेन ब्लास्टमधल्या 2006च्या जे आरोपी होते, सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. ही खूप मोठी घटना घडलेली आहे आणि तो सिनेमा जो आहे, आपण ज्या विषयात चर्चा करतो, हा सिनेमा त्याच विषयाशी कनेक्ट असलेला किंवा त्याच विषयाला प्रेरित असलेला हा सिनेमा आहे. तर आज आपण बोलतोय त्या हिमोलिम्फ नावाच्या सिनेमाबद्दल. हिमोलिम्फ हा एक वेगळा विषय आणि वेगळं नाव आहे. नावाबद्दलची कथा आणि नेमकी सिनेमाची कथा काय आहे, आपण सुदर्शन गमरे यांच्याकडून जाणून घेऊया. सुदर्शन गमरे डिरेक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत रियाज अनवर. रियाज अनवर जे आहेत तर सिनेमामधले नायक आहेत. तर आपण सुदर्शन गमरेकडे जाऊया सुरुवातीला. की हे जे नाव आहे, म्हणजे मी इंट्रोड्युसिंगला सांगितलं की हिमोलिम्फ म्हणजे नेमकं नाव काय आहे आणि त्या नावामागची कल्पना काय होती. खरं तर आपण जेव्हा जाणते अजाणतेपणी तरी मुंगीला चिरडतो, तिला चिरडल्यानंतर तिचे एक रक्त येतं, ते दिसत नाही पण ते असतं. त्या रक्ताला खरं तर हिमोलिम्फ म्हणतात. आणि हा सिनेमा समाजातल्या त्या वर्गावर आहे ज्याला इतर वरच्या वर्गाकडून सहज चिरडलं जातं, दाबलं जातं. तर या लोकांची कथा आपण या सिनेमातून सांगतोय. तेव्हा त्यांचं चिरडलं गेलेलं त्याचे रक्त आहे, जे दिसत नाही, ते आपण दाखवण्याचा सिनेमातून प्रयत्न करतोय. म्हणून सिनेमाचं नाव हिमोलिम्फ आहे. आता हे सिनेमाची जी कथा आहे, आपण सुरुवातीला इंट्रोड्यूसमध्ये सांगितलं की मुंबई हायकोर्टाचा निर्णय आणि त्या निर्णयावर आधारित म्हणजे प्रेरित असलेली ही कथा आहे. ती नेमकी कथा काय आहे आणि ती कथा सुचण्यामागचे किंवा तो या कथेवर सिनेमा करण्यामागची जी दृष्टी आहे किंवा तो जो विचार आहे तो नेमका काय होता. जसं सिनेमाच्या नावाबद्दल आपण बोललो, तर मला असं वाटतं मी सुद्धा एका अशा कुटुंबातून येतो ज्याने आजपर्यंत अशा बऱ्याच घटना पाहिल्या आहेत, बघितल्या आहेत. आणि जसं आपण म्हणतो की एक गरिबी, श्रीमंती आणि या सर्व जी विषमता समाजामध्ये आहे, ती सर्व आम्ही पाहिली आहे, अनुभवली आहे. जेव्हा मी एका पुस्तकातून वाहिदजींबद्दल वाचलं होतं, बिहाइंड द बार्स नावाचं सुनेत्रा चौधरींचं पुस्तक होतं. त्यांच्या पुस्तकात एक चॅप्टर होतं वाहिदजींबद्दल. तर जेव्हा वाचलं तेव्हा असं वाटलं की अरे हा तर आपल्यातलाच माणूस आहे आणि याच्या मागे काही असं कोणी मोठा काय सपोर्ट म्हणू शकतो किंवा असं काही नाही आहे, त्यामुळे कदाचित हा भरडला गेलाय का किंवा असं काही आहे का. म्हणून मग त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला, ती गोष्ट वाचली पुन्हा एकदा, मग त्यांच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. मग नंतर लक्षात आलं की त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलंय, बेगुना कैदी. मग ते वाचलं. ते वाचल्यानंतर मग त्यात व्यथा आणि व्यथाच दिसल्या. मग असं वाटलं की यार काय नेमकं सत्य आहे. म्हणून मग ते शोधण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना शोधलं, ते सापडले, त्यांच्याकडून गोष्टी ऐकल्या. ऐकल्यानंतर मग असं वाटलं की याच्यावर सिनेमा झाला पाहिजे. कारण खरं आहे
तर आपण प्रयत्न करूया. आणि त्या दरम्यान मी आणि रियाज भेटतच असायचो आणि आमचं असायचं की आपण काहीतरी करूया. तर असं वाटलं होतं की हा योग्य विषय आहे, म्हणून रियाज भाईंशी डिस्कस केलं आणि करूया असं ठरलं. आणि मग पुढे प्रवास सुरू झाला साधारण. मला विशेष कौतुक असं आहे की पहिला सिनेमा म्हणून तुम्ही डेअरिंग केलेली आहे आणि पहिला सिनेमा असताना सुद्धा इतक्या गंभीर विषयाकडे तुम्ही वळलात आणि इतका म्हणजे त्या अर्थाने वादग्रस्तही आहे, गंभीरही विषय आहे आणि मुंबईकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी, संबंध महाराष्ट्रासाठी त्या काळातली जी घटना होती 2006ची ज्या घटनेवर सिनेमा प्रेरित आहे, ती घटना खूप धक्कादायक होती आणि महाराष्ट्रात बसलेलाच नाहीये, मुंबईत बसलेलाच नाही, तर संबंध भारतामधला जो नागरिक आहे किंवा रेल्वेशी ज्याचं नातं आहे किंवा जो प्रवास करतो तो सर्व नागरिक, प्रत्येक माणूस, मानवी जीव व्यथित झालेला होता. हा इतका गंभीर विषय आणि त्यानंतरचं सगळं झालेलं धरपकड असेल, म्हणजे आरोपींचं अटका असतील किंवा मग त्यांचं जे सगळं छळसत्र असेल, जे काही सगळं म्हणजे खूप 3-4 महिने, मला वाटतं 1 वर्षभर ते सगळा प्रकार पाहिलेला आहे, सर्वांनी पाहिलेला आहे आणि तो खूप चर्चाही झालेली आहे. असा वादग्रस्त विषय निवडणे पहिल्या सिनेमासाठी, हे डेअरिंग तुम्ही म्हणजे इतकं कसं काय विचार करू शकला की हाच सिनेमा आपल्याला हाच विषयावर आणि याच विषयावर आणि अशाच पद्धतीने आपल्याला पहिला सिनेमा करायचा आहे? म्हणजे माझा प्रश्नाचं उत्तर असं होतं, म्हणजे हे की उद्देश की सिनेमा फक्त तयार करणे हा त्यातला हे नसतो. सिनेमा तयार करणे, ऍक्टर शोधणे, डिरेक्टर, सगळी ती प्रक्रिया, मग नंतर वितरणापर्यंत जाणे, थिएटर मिळणे, ही सगळी प्रक्रिया तुम्ही त्यावेळेस विचार करताना हा विषय गंभीर कसा निवडला? थँक्यू सो मच या प्रश्नासाठी. प्रथम, सिनेमा पहिला आहे की दुसरा आहे की शेवटचा आहे, या विचाराने मला वाटते सिनेमा बनत नाही, गोष्ट उभी राहत नाही. गोष्ट घडते किंवा निर्माण होते ती ॲज अ मेकर म्हणून मला वाटते की ती तुम्हाला आतून तिने एक आवाज दिला पाहिजे आणि मग तुम्ही तिला ओ देता आणि मग काहीतरी घडतं आणि मग सिनेमा घडतो, असं ॲज अ मेकर म्हणून मला वाटतं. तर या कथेत मला ते दिसलं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्या वर्गातून मी सुद्धा येतो, तर हे म्हणजे व्यथा आणि हाल अपेष्ट आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही काहीतरी प्रमाणात म्हणजे एक साध्या जनरल लाईफमध्ये अनुभवल्यात, तेव्हा एखादी व्यक्ती काही न करता जेव्हा 9 वर्ष तुरुंगात असते, त्याला लहान लहान मुलं असतात, त्याला पण आपल्यासारखे आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, त्यांचं सोशल स्टेटस, पुन्हा त्याचं, हे सगळं काही न करता जेव्हा विस्कळीत होतो, तो माणूस काय विचार करत असेल? ही एक गोष्ट म्हणजे अगदी मनाला भिडली आणि ती भिडल्यानंतर मग आता पुढे कमर्शियल्स, कारण सिनेमा बनवण्यासाठी पैसे लागले, मग हा सिनेमा रिलीज कोणी करेल की नाही? कारण पहिल्यांदा आम्ही जेव्हा गोष्ट निवडली आणि आम्ही करायचं प्लॅन केलं, तर आम्ही निश्चितच प्रोड्युसर्सकडे गेलो होतो. जे काही सो कॉल्ड प्रोड्युसर्स आहेत त्यांनी, म्हणजे नो डाऊट त्यांनी त्यांचं पुढची गणित त्यांचा विचार करून हाच विचार केला की नाहीच सांगितलं आम्हाला. पण मग त्या कथेशी नंतर इतकं म्हणजे आम्ही समरस होत गेलो त्या पूर्ण संशोधनाच्या एकूणच रिसर्चच्या वेळी. जवळजवळ 12-13 महिन्यांमध्ये असं झालं की यार अभी नहीं कोई करे तो भाई हम लोग कुछ करेंगे, लेकिन करेंगे जरूर, हम बाहर लाएंगे. आणि मग नंतर पुढचे कमर्शियल्स खरंच निश्चितच काय होईल याचा न विचार करता आम्ही हे पाऊल उचललं आणि लकीली पुढे गोष्टी घडत गेल्या आणि सिनेमा अगदी थिएटरपर्यंत पोहोचला सुद्धा. आता हा सिनेमा लोकांसाठी बनवला होता निश्चितच, आम्ही घरी ठेवायला किंवा आम्हाला आवडली कथा किंवा आम्हाला भावली, आम्हाला मनस्ताप झाला किंवा आम्हाला बरं वाटलं म्हणून सिनेमा केला नाही, तो लोकांनी पाहावा यासाठी केलाय. म्हणून जसं एक सो कॉल्ड पद्धत असते, म्हणजे जेव्हा नॉन स्टार फिल्म तुम्ही करता किंवा डिरेक्टर, जसं पहिल्याच डिरेक्टरची तुम्ही म्हणता वादग्रस्त विषय म्हणून तू निवडला का किंवा काय, तर ही सगळी गणित लक्षात होती. आम्हाला माहित होतं की पुढे जाऊन कदाचित कमर्शियल्स नीट होणार नाहीत किंवा OTTs आणि वगैरे कदाचित प्रदर्शनासाठी वेळ लागेल किंवा काय लागेल. नॉन स्टार आहे, नवीन डिरेक्टर आहे, पण कुठेही सिनेमा बनवताना जे काही तंत्र आहे, म्हणजे कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची नव्हती, विषयाला घेऊन कुठलं कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. हे सगळं लक्षात घेऊन सत्य आणि काय म्हणतो आपण शिद्धतीने पुढे जात मी एकट्याने नव्हे पण संपूर्ण टीमने, म्हणजे माझे जे डिरेक्टोरियल टीम होती किंवा रिसर्च टीम होती आणि सगळेच यातले कलाकारांपासून सर्व टीमने ज्या पद्धतीने मेहनत केली ना,
त्या मेहनतीमुळे हे उभं राहिलं आणि आज समाजासमोर आलंय. पण मला सांगायला अतिशय म्हणजे असं म्हणू नये, पण हा सिनेमा जितक्या लवकर OTT वर येईल किंवा मी म्हणेन OTTsने या सिनेमाला म्हणजे खरंच एकदा संपूर्ण 2 तास देऊन जर का त्यांनी पाहून आणि आपले निर्णय घेतले की वाय इट इज, की खरंच हा खूप पॉलिटिकल आहे का किंवा खूप म्हणतो सेन्सिटिव्ह आहे का की काय, हे सगळं त्यांनी जर का 2 तास देऊन पाहिलं ना, तर निश्चितच याच्या कमर्शियलचाही आनंद आम्हाला घेता येईल. कारण इतका चांगला सिनेमा आहे जो लोकांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात येईलच, त्यांना पाहावाच लागेल. ओके, आपल्याकडे आपल्यासोबत एक वेगळे गेस्ट जे आहेत ते नायक सिनेमाचे रियाज अनवर. रियाज अनवरची एक वेगळी कथा आहे. रियाज अनवर हे म्हणजे त्यांच्याकडूनच ऐकूया आपण. वेगळी कथा यासाठी सांगतोय की ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. तर रियाज, मला सांगा तुम्ही की हा पहिला सिनेमा तुम्ही निवडताना म्हणजे तुम्ही जसं प्रोफेशनल तुमची कथा तुम्ही सांगा, तुमची नेमकं स्टोरी काय आहे किंवा तुम्हाला हा सिनेमा कसा कुठल्या गोष्टीमुळे किंवा कुठल्या किकमुळे करावासा वाटला. पहिली कथा तुमची, तुम्ही रियाज अनवर आणि वाहिद शेख हे 2 कॉम्बिनेशन लावायचा कसा प्रयत्न केला? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू फॉर हैविंग मी हियर इंडी चैनल. सुदर्शन जी ने जैसे बताया कि हम काफ़ी साल से जानते हैं एक दूसरे को और जब भी मिलते हैं फिल्मों की बातें करते हैं. अनुराग कश्यप एक बहुत बड़ा कैरेक्टर है हम दोनों की लाइफ में. हम दोनों बहुत इन्फ्लुएंस्ड है और उनके काम को हमेशा पसंद किया है. फॉर एग्जांपल ब्लैक फ्राइडे, वो फिल्म हमें बहुत पसंद आती है, तो हम वो डिस्कस करते हैं और सोचते हैं कि ऐसा कुछ करना चाहिए. अचानक एक दिन सुदर्शन जी का मुझे फ़ोन आया कि उन्होंने बुक पढ़ी है सुनेत्रा चौधरी की, जैसे उन्होंने बताया. मैं उस पर ही आ रहा हूँ, बिहाइंड द बार्स. तो उन्होंने पढ़ के मुझे बताया और पहले से हम जानते हैं, हमने कुछ शॉर्ट फिल्म्स भी की थी. तो फिर उन्होंने जब ये बताया तो मुझे लगा कि ये बिल्कुल किया जा सकता है और ह्यूमन स्टोरी है. तो मैंने भी वो बुक ऑर्डर की, मैंने भी उनकी किताब मंगाई और पढ़ी. तो मुझे बहुत अफेक्ट हुई कि मतलब एक कॉमन मैन किस तरह से मतलब इस तरह से सिस्टम के हाथों पिस जाता है. और मेरे लिए बहुत शॉकिंग था क्योंकि उसके पहले होता ही है कि हम जो भी देखते हैं टीवी में, न्यूज़ में, उसे हम विश्वास कर लेते हैं. एटलीस्ट मेरे साथ तो तब तक वही था. बट उसके बाद वाहिद जी से हम मिले, उनकी बुक पढ़ी, उनकी सारी चीज़ें पढ़ी और भरोसा हो गया कि हाँ ये सच है और इसको करना चाहिए. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, मैं डॉक्टर हूँ, MBBS किया, उसके बाद पोस्ट ग्रेजुएशन किया. लेकिन बचपन से बहुत ही फिल्मी डायलॉग है, लेकिन हीरो बनने का शौक था. लेकिन अगर आप पढ़ाई में थोड़े ठीक ठाक होते हैं और बैक इन 80s डॉक्टर्स इंजीनियर्स का ही ट्रेंड था, तो आपके घर वाले चाहते हैं आप डॉक्टर बने. मेरे बड़े भाई, उनको भी फिल्मों में इंटरेस्ट था, अभी भी वो कुछ करते हैं फिल्म से रिलेटेड. तो उन्होंने मुझे बहुत पुश किया कि तू डॉक्टर बन जा, हम फिल्म बना लेंगे फिर से. और MBBS ऐसी चीज़ है, आप हमारे एक प्रोफेसर है, वो कहते हैं आप एक बार अगर आपने MBBS में एडमिशन ले लिया तो भगवान भी आपको डॉक्टर बनने से नहीं रोक सकता. तो वो तो आप करके ही निकलते हैं. तो वो एक बार सिलसिला शुरू हुआ तो फिर ये जो ड्रीम है, जिसे बॉलीवुड ड्रीम कहें या आप जो भी कहें, वो थोड़ा सा इट टुक अ बैक सीट. बट MBBS जैसे मेरा कंप्लीट हुआ, उसके बाद मेरे पास ऑप्शंस थे पोस्ट ग्रेजुएशन करने के. तो मुझे एक चांस मिला मुंबई आने का. तो अलग अलग कॉलेजेस के आपके पास ऑप्शन होते हैं काउंसलिंग में, न्यू दिल्ली, मुंबई, मेरा खुद का शहर रायपुर. लेकिन मैंने सोचा कि मुंबई जाने का ये इससे अच्छा बहाना नहीं मिलेगा. मैं मुंबई जाता हूँ, मिलूंगा लोगों से, डायरेक्टर से मिलूंगा, ऑडिशंस दूंगा और शायद मेरा काम हो जाएगा, जैसे हर किसी न्यूकमर को लगता है, एस्पायरिंग एक्टर्स को. बट बहुत मुश्किल राह होती है. बहुत सारे ऑडिशंस होते हैं जो एक्चुअली होते भी नहीं है, आप सिर्फ जाते हैं, दे सो कॉल्ड फेक ऑडिशंस एंड ऑल. वो सारा दौर गुजरा और 3 साल मैंने KEM हॉस्पिटल जो मुंबई का है वहाँ पे अपनी पढ़ाई पूरी की. और वहाँ पे तो मतलब आपको सांस लेने की भी फुर्सत मिलती नहीं है, तो उस समय फिल्म रिलेटेड कुछ हो नहीं पाया. और उस दौरान ही फिर सुदर्शन जी से मेरी मुलाकात हुई और फिर धीरे से शॉर्ट फिल्म्स और कुछ मराठी फिल्म और अल्टिमेटली फिर ये हिमोलिम्फ स्टार्ट कर पाए. जे तुमचं शिक्षण पूर्ण झालं होतं त्यावेळेस सिनेमा केला का शिक्षण चालू असताना तुम्ही हे प्रोसेस? नहीं, मैं प्रैक्टिस मेरी स्टार्ट हो गई शुरू होती इस चीज़ की. जी. और उसके साथ साथ में फिर म्हणजे हा सिनेमा जो आहे, सिनेमा आणि ते वाहिदचं कॅरेक्टर, हाँ प्रत्यक्ष तुमची प्रोफेशनल फील्ड जी आहे ती फील्ड आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जातोय. वेगळ्या सिनेमाची आपल्याला रस आहे म्हणून आपण तो सिनेमा करतोय. तर हा डॉक्टर मधून थेट शिक्षकाच्या वाहिदच्या रोलमध्ये येणे, यासाठी तुम्ही किती काय आणि कशी तयारी केली होती? और जब मैं MBBS कर रहा था तो हम थिएटर्स करते हैं, हमें 1 महीना मिलता है जब आप
पढ़ाई के अलावा भी दूसरी चीज़ें करते हैं, थिएटर्स करते हैं, परफॉर्मेंसेस दूसरे लेवल के भी होते हैं, वो सारे करते हैं। तो MBBS में मेरी कोशिश रहती थी कि वो 1 महीना मैं पूरी तरह आर्ट्स को दूँ। और उसके बाद जब मुंबई आया तो यहाँ पे भी वर्कशॉप्स होते रहते हैं बीच बीच में, जैसे नीरज कावी जी का वर्कशॉप था, वो मैंने अटेंड किया, थिएटर ज्वाइन किया, वो सारी चीज़ें एक प्रैक्टिस चल रही थी। और जेफ गोल्डबर्ग एक्टिंग स्टूडियो है, वो एक टर्निंग पॉइंट था, मैं बोल सकता हूँ। वहाँ पे मैंने एडमिशन लिया, मेथड एक्टिंग जो होती है वो सिखाते हैं, उन सारी चीज़ों से गुजरा, वर्कशॉप्स रेगुलर चल रहे थे। और फिर जब ये फिल्म मेरे पास आई, उसके पहले हम दोनों ने साथ में एक शॉर्ट फिल्म की थी घोड़ा, लेकिन जब ये फिल्म आई तो ये बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी के साथ आई, बिकॉज भले ही ये एक ट्रू स्टोरी बेस्ड फिल्म है, लेकिन जब भी आप हिंदी फिल्म करते हैं तो वो कहीं ना कहीं एक कमर्शियल वैल्यू उसमें आ जाता है। और ट्रू स्टोरी फिल्म है तो आपको पूरी शिद्दत के साथ, पूरी ईमानदारी के साथ उसको निभाना होता है। तो मेरा भी ये था कि जिस तरह से सर ने बताया कि हमने ऑलमोस्ट 6 मंथ्स सिर्फ रिसर्च में लगाया, तो कहीं मैं कम ना पड़ जाऊं, इसलिए क्योंकि मैं फॉर्मली ट्रेंड एक्टर नहीं हूँ, इसलिए मेरे ऊपर और भी जिम्मेदारी थी और मैंने उस जिम्मेदारी को उस तरह से अपने ऊपर लिया भी। जो देखिए, ये मतलब बहुत अपनी बढ़ाई करनी होगी ये बताना कि मैंने क्या क्या किया। मुझे लगता है हर एक्टर को ये करना ही चाहिए, चाहे जो भी रोल हो। बट बहुत सारी चीज़ें, फॉर एग्जांपल कपड़े जो वाहिद के हमने चूज़ किए थे, ऑब्वियसली जो सस्ते कपड़े होते हैं, ही डजंट कम फ्रॉम अ वेरी प्रिविलेज्ड फैमिली, वही कपड़े मैं 3 महीने हमने पहन के रखे। मैं लोकल से ही प्रवास करता था, गाड़ी होने के बावजूद भी वो 3 महीना सिर्फ वही चालू था। एक पूरा दिन मुझे इन्होंने एक कमरे में बंद कर दिया था, जस्ट वो एक अंदाज लगने के लिए कि क्या उन पे गुजरती होगी। हालांकि वहाँ तक हम सोच भी नहीं सकते, हम पहुँच भी नहीं सकते, लेकिन फिर भी एक एक्टर को ये सारी चीज़ें करनी चाहिए। जेफ गोल्डबर्ग जी हैं, उनके साथ बैठकर बहुत सारे सेशंस हमने किए कि हर एक सीन के ऊपर हम कैसे काम कर सकते हैं। और एक इंटरेस्टिंग किस्सा ये भी है कि इन सब फिल्मों में, इंडिपेंडेंट फिल्मों में हर चीज़ पे स्ट्रगल होता है। सेट से लेके सारी चीज़ें, सारी तैयारियां करने के बाद आप एक डेट मुकम्मल करते हैं, और उसके जस्ट 1 हफ्ते पहले मुझे डेंगू हो गया और थोड़ा सीवियर कंडीशन था, मुझे कोकिलाबेन में एडमिट करना पड़ा ICU में। तो अब लगा कि सारी मेहनत वो हो जाएगी, लेकिन उसमें भी एक प्लस पॉइंट ये हुआ, मतलब जब मैं एडमिट था और कुछ टाइम ऐसा था जब मैं थोड़ा सॉर्ट ऑफ सीरियस था, तो वो एक इमोशन भी फिर फिल्म में काम आया। मतलब ये सारी चीज़ें अल्टीमेटली इट कल्मिनेटेड इन मेकिंग अ गुड फिल्म। तो इस तरह से चीजें होती है। सिनेमामध्ये एंटरटेनमेंट व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, सिनेमा नाव ऐकलं की आपण एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे। हा जो सिनेमा आहे वेगळ्या पटरीमधला सिनेमा आहे। राईट, हा सिनेमा करताना म्हणजे हा तसा त्या अर्थाने पहिला सिनेमा होता आणि खूप कमी थिएटर त्या सिनेमाला लाभले होते, कालावधी खूप कमी होता। पहिला सिनेमा आपण वेगळ्या मोठ्या कॅनव्हेसवर आणि मोठ्या लॉन्चिंग ज्याला म्हणतो आपण, सिनेमा लॉन्चिंग किंवा सिनेमाचं रिलीज, हे सगळं विचार कल्पना डोक्यात होते का आणि प्रत्यक्ष स्थिती काय होती? देखिए, हम अपने लिए बेस्ट ही सोचते हैं। मतलब कोई भी एक्टर जैसे मैंने बोला, सोचता है कि मेरी पहली फिल्म ही ब्लॉकबस्टर हो जाए, लेकिन रियलिटी चेक ये होता है कि आपको उसके लिए काम करना पड़ता है। वैसे कमर्शियल सेट होते हैं, उस लेवल का एडवर्टीजमेंट, उस लेवल की मार्केटिंग होनी होती है। लेकिन हमने जो इसके बारे में सोचा था, उसके साथ मैं ज़रूर कहूँगा कि हमने न्याय ज़रूर किया। जितने लेवल की मार्केटिंग होती है, जो क्या कहते हैं, लॉन्च, जैसे ट्रेलर लॉन्च इवेंट हो गया, ये सारी चीज़ें हमने जो मार्केट स्टैंडर्ड है उसके हिसाब से ही किया। लेकिन जस्ट पोस्ट कोविड दौर था और थिएटर्स जस्ट चालू हुए थे, इसलिए उतना फुटफॉल नहीं मिला, और जिस लेवल की मार्केटिंग होनी चाहिए थी हिंदी फिल्म की, उतने नहीं हुई। बट इट वॉज एन ओके थिंग। हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे सुदर्शन, 2022ला सिनेमा आला होता, कोविड संपलेला होता, नवीन हळूच थिएटर सुरू झालेले होते आणि थिएटरला तेवढी गर्दी नव्हती। हा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये सिनेमा आणणे म्हणजे आपण ज्यावेळेस सिनेमा डिरेक्टर, प्रोड्युसर किंवा त्या सिनेमामधील टीम मध्ये सगळं ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस लॉन्चिंग कुठल्या कालावधीमध्ये करायचं किंवा कुठला सीझन किंवा कुठला दिवस, कुठला वेळ चांगला आहे हा विचार केला जातो। मे होता 2022, सगळं उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, हे सगळं चालू असताना मग कोविड आत्ताच संपलेला आहे, मग आत्ताच या काळात सिनेमा आणावा हे तुम्हाला असं सुचलं आणि त्यासाठी तुम्ही तशी तयारी नेमकी काय केली? मुळात अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर, हा सिनेमा थिएटरला रिलीज करणं किंवा होईल की नाही
ही एक मोठी शंका होती खरं सांगायचं तर. मोठा समुद्र आहे हिंदी फिल्म इंडस्ट्री, खूप मोठा समुद्र आहे आणि एवढ्या मोठ्या समुद्रात आम्ही अगदी काय म्हणतो ना, अगदी कण एक दगड टाकल्यासारखे होतो, तरी पण आम्ही तो प्रयत्न करत होतो. या संपूर्ण जर्नीमध्ये ना, म्हणजे अगदी सिनेमा बनवून प्रदर्शित करण्याच्या जर्नीमध्ये आमच्यासोबत एक खूप मोठं बलाढ्य म्हणू शकतो असं एक पाठबळ आम्हाला मिळालं होतं, कॉम्रेड सुबोध मोरे. सुबोध मोरे सरांमुळे ना आम्ही अनेक मान्यवरांपर्यंत पोहोचू शकलो. जसं की मी अगदी म्हणेन की आनंद पटवर्धन सर आणि अगदी हुसेन जैदी वगैरे, बरेच शमाज जैदी वगैरे अशा बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तर त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी ना एक तर सगळ्यांना चित्रपट आवडत होता, सगळे इंटरेस्टिंगली बोलत होते आणि खूप खूप बोलत होते. तर आमचाही एक उत्साह जो तो असा वाढत होता, असं वाटलं की नाही एक पाठबळ आलं की नाही की आता आपण करू शकतोय, रिलीज करूया, काही प्रॉब्लेम नाही. खरंच आधी मानसिकता नव्हती की आपल्याला सिनेमात कोणी बघायला येईल की नाही सिनेमागृहामध्ये, त्यामुळे ती मेंटॅलिटी नव्हती की थिएटरपर्यंत सिनेमा जाईल वगैरे. पण या सर्व स्क्रीनिंगमुळे असं झालं की यार आपण करू शकतो आणि त्यानंतर मग त्याही आधी पुन्हा मनात शंका की यार कसं होईल, काय होईल, म्हणून मग OTTsना पिच करायला सुरुवात केली. तर मग एका चॅनलकडून असं की तुम्ही रिलीजच करा, मगच आम्ही फिल्म घेऊ. मग तेव्हा ऑप्शनच उरलं नाही आणि म्हणून थिएटर. ओके म्हणून थिएटर झालं. आता थिएटरला जायचं तर काय असं प्रीमियर तुमच्या थिएटरमध्ये गेला. हो. मग शिफ्ट करावं लागलं. अजून इथं आपण थोडंसं मागं जाऊया की सिनेमा म्हणजे तसा वादग्रस्त विषय त्या अर्थाने आपण बोलू सुरुवातीला. याच विषयावर अनेक सिनेमे, शॉर्ट फिल्म बरंच काही आलेलं आहे. ब्लॅक फ्रायडे नावाचा सिनेमा हे सुद्धा अशाच विषयावर होता. त्याला कट्स, बॅन, मग त्याला परमिशन न मिळणे, असे वेगवेगळे बरेच प्रकार असे घडलेले आहेत. सेन्सर बोर्डशी तुमची डील कशी झाली या संदर्भात? म्हणजे इतकं ओपनली कुठलाही वाद न होता सिनेमा आलाही, रिलीजही झाला आणि त्याची चांगल्या म्हणजे मीडियामध्ये, इंग्रजी मीडियामध्ये खूप चांगली उत्तम चर्चा झाली. डील नेमकी कशी केली सेन्सर बोर्डशी? मी थोडं विस्ताराने कारण गंमतच आहे त्या सगळा तो. म्हणजे काय मला वाटतं की ते मला पडलेलं गोड स्वप्न असेल तो दिवस, असं मला म्हणायला हरकत नाही. ज्या दिवशी फिल्म सर्टिफाईड झाली सेन्सर बोर्ड कडून, आपण त्याला सर्टिफिकेशन बोर्ड म्हटलं पाहिजे, ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळालं. खरं तर आम्ही पहिल्यांदा ऍप्लिकेशन केल्यानंतर 4 जणांच्या टीमने ती फिल्म पाहिली आणि त्याने त्याच दिवशी आम्हाला सांगितले की आम्ही 4 जण मिळून हा सिनेमा सर्टिफाईड नाही करू शकत, त्यामुळे आम्ही RC कमिटीकडे देतोय, तुम्हाला अमुक दिवशी पुन्हा स्क्रीन करावं लागेल. तर आम्ही दोघेच होतो त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली नेहमीप्रमाणे, आणि आमचं झालं की यार अडकलो आता. आणि आम्ही त्यावेळी असं ठरवलं होतं, सगळं ठरलं होतं की आपण 27 मेला रिलीज करतोय, मे मध्ये एंडला रिलीज करतोय वगैरे. कारण आम्हाला म्हणजे कोविड नंतर घाई अशी होती की यार एकदा थिएटरिकल करायचं, आटपायचं आणि मग आपण OTT कडे जाऊ. कारण आम्हाला असं वाटतं की OTT हाच माध्यम आहे हा सिनेमासाठी, कारण त्यावर तेवढ्या मोकळेपणे बोलता येत होतं आणि क्राऊडही बऱ्यापैकी आपला रीच आहे. आम्ही 200 आणि 300 सिनेमा करून लोकांपर्यंत नव्हतो पोहोचू शकत होतो, कारण महत्वाचा विषय आहे. मग कसं तरी आटपायचं, पण आटपायचं आता मोठं 14 जणांची कमिटी काय बोलेल काय नाही. आणि देशातलं वातावरण एकूणच तुम्हाला माहित होतं 2022ला, म्हणजे 19 इलेक्शन नंतर वगैरे जे काय झालं होतं. नाही, विशेष म्हणजे या काळामध्ये मी प्रश्न यासाठी विचारला की या काळामध्ये प्रचारित प्रोपगंडा सिनेमांची चलती होती. एक्झॅक्टली. तर मग आम्ही अगदी त्याच्या प्रभावाविरुद्ध होतो, एकूणच प्रभावाच्या अगदी विरुद्ध होतो. म्हणजे पण आता मग कसं करायचं, मग ती काय होईल, कसं होईल. मग अगदी त्या दिवसापासून म्हणजे त्यांनी दिलेल्या त्या RC कमिटीच्या स्क्रीनिंगच्या तारीख येईपर्यंत, मग त्या दिवसापासून ती तारीख येईपर्यंत मनात केवळ म्हणजे स्वप्न पण तीच पडायची की यार काय होईल की नाही. मग ते ROचं, मग त्यांचा फोन, मग त्यांना ते हे, मग त्यांना काय काय कन्सेंट पाहिजे होते, मग हे पाहिजे होतं, ते पाहिजे, सगळं करता ना तो दिवस आला. आणि त्या दिवशी म्हणजे काय आता आणि वातावरण असं निर्माण झालं होतं ना की तुम्ही बिलीव्ह करणार नाही, सिनेमा संपला आणि आता आपल्याला आत बोलवणार. तर आता आम्हाला आत बोलवणार तर आम्हाला कोणीतरी येऊन सांगेल की तुम्ही आत या. जो माणूस बाहेर आला आम्हाला बोलवायला, तो आम्हाला बोलवायला आला नव्हता, तो आम्हाला येऊन विचारला भाई क्या बनाया है यार, सबको बाहेर भेजा है. त्यामुळे आम्ही अगदी माझे पाय गळले होते यासाठी मी 1.5 पायांवर होतो. त्यावेळी जस्ट 1.5 महिन्यांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि मी ते बैसाखी म्हणजे अगदी काखेत ते
बैसाखी घेऊन चालत होतो. तर मला अगदी असं झालं की यार संपलं आता काय मिळते की नाही सर्टिफिकेट, काय करायचं. आम्ही एकदम टेन्शनमध्ये. तो माणूस गेल्यानंतर ती एक ऍक्च्युअली व्यक्ती आली की अभि आपको बुलाया. तर मग आम्ही गेलो. आमच्यासोबत आमचे ते डिस्ट्रीब्युशन करणारे व्यक्ती होते. सस्पेन्स माझा रिसर्चर होता मनीष सिन्हा, आम्ही दोघे, आमचे प्रोड्युसर होते मिलिंद आणि मुजाहिद म्हणून ज्यांनी डिस्ट्रीब्यूट करत. आम्ही असेच 5-6 जण होतो आणि आम्ही असे हळूहळू करून त्या गेटपर्यंत गेलो. गेटपर्यंत मी गेल्यानंतर गेटपासून पुढच्या सीटवर जाईपर्यंत सगळे 14 लोक उभे होते आणि टाळ्या वाजवत होते. क्या बात आहे. मला त्या 2-1.5 मिनिटात ना काहीच कळत नव्हतं. अरे काय होतंय, म्हणजे इतक्या सस्पेन्स आणि आम्ही टेन्शन मध्ये झाले काय होतंय. आणि मला अगदीच मोकळेपणे नाव घेईन त्यांचं, वाणी त्रिपाठी टिकू असं त्यांचं नाव होतं, ज्या प्रेसिडेंट होत्या त्यावेळच्या. त्या इतक्या भरभरून बोलल्या सिनेमाबद्दल, त्यांनी इतकं काय काय बोलल्या त्या, म्हणजे. आणि त्यांनी एक लाईन जी सांगितली ती आताही लक्षात आहे की तुमचा सिनेमा ना प्रभावित करतो, त्यामुळे आम्ही याला A सर्टिफिकेट देतो. क्या बात आहे. आणि विषयच नाही आला की हे कट करा किंवा ते कट करता, अगदी कोणताही न भाग वगळता, एकही कट न करता तुम्हाला आम्ही सिनेमा सर्टिफिकेशन करत आहोत. आणि असे विषय आले पाहिजेत. आणि खूप कौतुक. मग कसं रिसर्च केलं, यांना विचारलं तुम्ही कुठले, अगदी म्हणजे औपचारिक, अगदी अनौपचारिक चर्चा वगैरे झाल्या. आणि खूप त्यांनी कौतुक केलं वगैरे, सर्टिफिकेशनसाठी वगैरे त्यांनी हे केलं. आणि म्हणाला की फक्त ज्या शिव्या आहेत त्या 50% कमी करा. कारण पोलीस आणि यंत्रणा ह्या सगळ्यांमध्ये ते घडतं बऱ्यापैकी, आणि आम्ही प्रयत्न केलाय ते रिअलिस्टिक करण्याचा. तर मग त्या शिव्या केवळ 50% कमी करून कोणताही भाग न वगळता त्यांनी पूर्ण फिल्म मंजूर केली. आणि तो एक मोठा काय म्हणतो ना दिलासा होता, एक काय म्हणतो चांगला सपोर्ट होता सर्टिफिकेशन बोर्डचा. मला खरंच पुन्हा कधीतरी त्या सगळ्या लोकांना भेटायचं झालं तर त्यांचे खूप आभार आहेत की त्यांनी खूप सपोर्ट दिला. एक नवीन फिल्म मेकर म्हणून किंवा एक इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स म्हणून आम्हाला एक चांगला सपोर्ट दिला त्यांनी की अरे यार खरंच असे सिनेमे आले पाहिजेत, लोकांना आवडतात. आणि मग त्यानंतरच्या सर्व स्क्रीनिंग्सने आम्हाला खरंच खूप पाठबळ दिलं. आता सिनेमाचा जो पुढचा प्रवास आहे, मला वाटते की या निकालानंतर आम्हाला असं वाटतं की आमची एक सेकंड इनिंग सिनेमा म्हणून पण सुरू होईल आता, की याची चर्चा सगळीकडे, या विषयाची किंवा या ब्लास्ट केसची चर्चा तर सगळीकडे होते. इथं मला एक तुम्हाला थांबतो, इथं एक महत्वाचा मुद्दा मला इथं आहे. आधी त्याच्या आधी रियाजला एक प्रश्न विचारतो. इथं उमेदवर मला बोलायचं आहे, कारण की आताच्या निकालानंतर ती परत उफाळून आलेली आहे प्रत्येकांची. तुम्ही म्हणाल की सिनेमा मेकरची सुद्धा आलेली आहे, मीडियाची सुद्धा आलेली आहे, आणि प्रत्यक्ष जे आरोपी सुटलेले त्यांची सुद्धा, म्हणजे इतका कॉन्फिडन्स त्यांचा वाढला. पण या प्रश्नावर येऊया. रियाजला मी प्रश्न विचारतो की सिनेमाची कथा आपण की सिनेमाची नेमकी कथा आणि वाहिद, आता जो होपचा विषय आलेला आपण उमेद, वाहिद जो आहे तो कॅरेक्टर जो आहे प्रत्येक सिनेमामध्ये वावरताना किंवा टॉर्चर सहन करताना त्याच्या चेहऱ्यावर एक उमेद आहे किंवा तो कॉन्फिडन्स आहे, तो त्रासलेला वैतागलेला दिसत नाही. त्याला वाटतंय की उद्याचा दिवस चांगला येईल. तो सिनेमामध्ये आपण दर्शक सगळे पाहतील ते उद्याचा दिवस चांगला येईल. ही जी उमेद आहे, उमेद नेमकी तुम्ही चिमटीमध्ये कशी पकडली? सर उम्मीद तो मतलब बोलते हैं ना, उम्मीद से ही दुनिया कायम है. मतलब ये सिर्फ एक डायलॉग नहीं है. हर इंसान उम्मीद लेके ही कोई काम शुरू करता है. जस्ट फॉर एग्जांपल हमने ये फिल्म भी बनाई कुछ उम्मीद लेके कि इसका कुछ अच्छा होगा, हम जो काम कर रहे हैं वो लोग पसंद करेंगे. मतलब ऑब्वियसली उतना सेल्फिश तो हर कोई होता ही है. और सबसे इम्पोर्टेंट चीज़ सर, जैसे मैंने आपको शुरुआत में भी बताया आपके फर्स्ट क्वेश्चन के जवाब में भी, कि इस कहानी ने ही हमें बहुत ज़्यादा हिट किया. और शॉकिंग तो था, बहुत रिविलेशंस भी हुए वो सारी चीज़, लेकिन जिस तरह से अब्दुल वाहिद शेख ने इन चीज़ों को सहा और उससे लड़के वो बाहर आए, तो वो मतलब ये पूरी कहानी उम्मीद की ही है. वो जो एक बहुत अच्छा डायलॉग जो फिल्म में आता है, मतलब उसमें वाहिद और उसके को अक्यूज्ड है, उनसे वार्तालाप होती. वाहिद थोड़ा सीनियर हो गया है, उसको कुछ साल गुजर गए जेल में, तो वो यही बोलता है कि उम्मीद ही है मतलब जिसकी वजह से हम जिंदा है. अदरवाइज 8 years का टॉर्चर सह के मतलब जिंदा रहना मुमकिन नहीं था. तो वाहिद को ही मैं इसका श्रेय दूंगा. मतलब जो भी इंस्पिरेशन मैं उनसे ड्रॉ कर पाया, उनके मतलब जिस तरह से उनका बचपन था, जिस तरह से उनकी पढ़ाई वगैरह हुई, स्कूलिंग हुई, थोड़े अंडर प्रिविलेज्ड सोसाइटी से ही वो बिलोंग करते हैं.
बट कहीं पर भी मतलब उनके ये जो पूरे 9 साल की जो जर्नी है, कहीं पर भी ऐसा नहीं लगता है कि उनके कॉन्फिडेंस में किसी भी तरह की कोई कमी आई हो। जो भी चीज़ उन्होंने की बहुत ही कोट एंड कोट डेयरिंग से की, वो खुद ये कहते हैं। और अगर वो इस चीज़ को नहीं रखते, क्योंकि डेयरिंग इंसान ऐसे ही नहीं कर लेता है। डेयरिंग तो आप सड़क पे चलते हैं तो भी लोग डेयरिंग करते हैं, लेकिन ये डेयरिंग स्पेशली जब इतना बड़े केस में आपको फंसा दिया गया हो, तो कहीं ना कहीं वो एक उम्मीद की किरण उनके दिल में मुझे लगता है हमेशा रही होगी। और उसको सर रिलेट करना मेरे लिए ना बहुत आसान भी था और बहुत कठिन भी था, क्योंकि बातें करना एक अलग चीज़ होती है, लेकिन आपको जब परफॉर्म करना होता है तो बहुत सारी चीज़ें आपको आत्मसात करनी पड़ती है। लेकिन ईजी इसलिए था क्योंकि हम भी एक कॉमन मैन हैं, और हमें भी बहुत ही शॉकिंग लगा था कि ऐसे कैसे हो सकता है, ऐसा किसी इंसान के साथ कैसे किया जा सकता है कि जिसने कुछ किया ही नहीं है। उसी बुक में एक कहानी है किसी हवलदार की भी। 100 रुपए के लिए वो उसको जेल में डाल दिया गया, और 100 रुपए मतलब अब उसके पास खुद को छुड़ाने के लिए पैसे नहीं, इसलिए वो जेल में सड़ रहा है। तो कॉमन मैन के साथ ही इतना ज़्यादा क्यों होता है, ये बहुत ही ज़्यादा मतलब अफेक्ट किया था हम दोनों को, और ये रीज़न भी था कि हम इस फिल्म को लेके आगे बढ़े। और वाहिद से जब हम बहुत पहली मुलाकात में हमने पूछा था कि आप मतलब ये इमेजिन करना भी मुश्किल है, अगर हम गाड़ी चला रहे हैं और पुलिस हवलदार आके अगर हमारी चाबी निकाल लेता है गाड़ी से, तो हम कुछ कर नहीं पाते। हम उसको एक्सप्लेन करने में लग जाते हैं कि साहब छोड़ दो, पैसे भी ऑफर करने लग जाते हैं, मतलब जग जाहिर बात है, फ़ोन घुमाने लग जाते हैं। तो हमने उनसे पूछा था कि आपने इतना सब कुछ कैसे कर लिया, वो भी जेल में रह के, जहाँ पे एवरीथिंग इज़ नॉट गोइंग अकॉर्डिंग टू यू। तो उन्होंने कहा था कि मैंने उनसे पूछा था आपको गॉडफादर कौन था, तो उन्होंने बोला था गॉडफादर तो नहीं था, बट मेरे साथ गॉड था। तो ये नमाज बहुत पढ़ा उन्होंने, इसको रिलीजियस कॉन्टेक्स्ट में नहीं देखा जाए, लेकिन उन्होंने अपने आप को, अपना जो मेंटल इंटीग्रिटी है उसको कायम रखा, वो उन्होंने लूज नहीं किया, उम्मीद बना के रखी, और ऊपर वाले से बात करते रहे। आपस में वो लोग एज अ टीम उन्होंने काम किया, जो कि फिल्म में दिखता भी है। और यही रीज़न है, लगता है उनकी उम्मीद ही है, जो इतना बड़ा जो भी फैसला भी आया है वो थोड़ा सा अनएक्सपेक्टेड फैसला था। कोई भी उम्मीद नहीं करता है इतने बड़े केसेस में ऐसा उलटफेर। उनकी उम्मीद की वजह से ही मुझे लगता है उनकी जीत हुई, और बाकी लोगों की भी जीत हुई। सुदर्शन, परत हाच प्रश्न तुम्हाला करत आहे की आता जो कोर्टाचा डिसिजन आलेला आहे, त्या कोर्टाच्या डिसिजनमधून उमेद जी आहे ती उफाळून बाहेर आलेली आहे, आणि सिनेमामध्ये पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत हा जो कालावधी आहे, इतका जो मोठा अवकाश आहे, अवकाशामध्ये बाकीचे सगळे घटनाक्रम पात्र सगळं ते चालू आहे व्यवस्थित, पण प्रत्येक कॅरेक्टर मधले जो अॅक्युज मधला जो कॅरेक्टर, आरोपी मधला जो प्रत्येकांचे चेहरे आहेत किंवा त्यांचं जे कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येकांमध्ये होप, उमेद दिसतीये। हे मांडताना नेमके तुझे काय पार्श्वभूमी त्याचे विचार केले तुम्ही, आणि नेमकं तुम्ही ते म्हणजे सिनेमा आपण बोलतोय, बोलणे वेगळं, मी 2 अश्रू काढले की तुम्ही त्याला रिस्पॉन्स देणार, ही भाषा वेगळी, कॅमेऱ्यामध्ये ते मांडणे हे खूप चॅलेंजिंग काम असते। खरं तर ना, मी तुम्हाला आधीच म्हटलं की जेव्हा गोष्ट सिनेमा गोष्ट म्हणून सिनेमा उभा राहतो, त्यावेळी आपण नेहमीच सगळेच जण एका ध्येयाने पेटलेलो असतो, करायचंय वगैरे। एका गोष्टीचा जेव्हा सिनेमा घडतो त्यावेळी झालं असं ना की वाहिदला केवळ ऐकलं असं नाही, वाहिदच्या ज्या आई आहेत किंवा मग त्याचे भाऊ आहेत, पुन्हा मग अगदी त्यांच्या मिसेसशी बोलता नाही आलं, पण त्याच्याकडून जे ऐकलं ते सगळं, आणि हे सगळं ऐकल्यानंतर ना कुठेतरी मनाला ना नेहमी असं वाटायचं की यार किती साधी माणसं आहेत यार, अरे यांच्या घरी कसं असं होऊ शकतं किंवा काय। तर मग नाही यार, काहीतरी करायला हवं एक। पण थोडं आपण या म्हणजे मी थोडंसं सविस्तर बोलेन, यासाठी विस्ताराने बोलेन, कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, म्हणजे अगदी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्ही प्राथमिक शाळेत, म्युनिसिपल शाळेत शिकलेली मुलं, त्यामुळे निश्चित आमच्या बाजूला त्याच वर्गातली मुलं, म्हणजे त्याच समाजातली, त्याच तिकडून आलेली मुलं वगैरे सगळी बसत होती। तर एखाद्याचं सरनेम जर का मुस्लिम असेल ना, तर त्याच्या शेजारी बसणं पण आम्हाला कधीतरी असं लहानपणापासून बिंबवले गेले। ओके, तर मग वाहिदवर विश्वास ठेवणं, एवढं सगळं होत असताना पण थोडंसं असं डोक्यात
कधीतरी असं वाटत होतं किंवा काय होतं किंवा असं आलं पाहिजे, ते येतच नव्हतं, मनातच येत नव्हतं. तो माणूस इतका म्हणजे एवढं सगळं सहन करून, म्हणजे त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी खूप छान वाक्य बोललेत की मेरे छूटने के बाद मैं चाहता तो हाथ में हत्यार लेकर सबका बदला लेका, पुस्तकामध्ये लेकिन मैंने हत्यार नाही, मैंने कलम उठाई. हे एवढं सगळं बोलणारा माणूस यार कसं काही चुकीचं काम करू शकेल ना. आणि हे जेव्हा ते सगळं घडत होतं त्यावेळी माझ्या अगदी स्पॉट बॉय पासून माझ्या सर्व एकूणच तांत्रिक बाबींवर सगळे जे काम करणारे माझ्या सोबतचे माझे को डिरेक्टर आणि सगळे जे काय होते ना, त्या आम्हाला मला सांगायला म्हणजे प्रत्येक मेकर्सना या अडचणी येतात. आमचा कॅमेरा म्हणजे लोकेशनच्या परमिशन्स नसल्यामुळे पोलिसांनी घेऊन गेलेत. म्हणजे रस्त्यांवर आम्ही शूट करतोय, आम्ही परमिशन घेऊन कुठेतरी शूट करतोय, तसं असताना पण पैसे द्यायला नाहीत म्हणून पोलीस कॅमेरा घेऊन गेलेत. पण मग कॅमेरा घेऊन गेल्यानंतर मी मग कोणीतरी काय रिस्पॉन्सिबल माणूस जायला पाहिजे म्हणून मी सेट सोडून गेलोय त्यांच्याशी बोलायला. त्यांनी कॅमेरा दिलाय आणि मी तिकडे पोलिसांशी बोलतोय आणि इकडे माझा जो असोसिएट होता, माझ्या डिरेक्टर टीम मध्ये अजित सावंत पण होता, तो तिकडे फिल्म शूट करतोय दुसरा सीन. आम्ही तरी थांबलो नाही, आम्ही काम करत होतो. तर हे जे न थांबणं जे आहे ना, न थांबणं, ते मला वाटते ना खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठी. जेलमधून सुटून वाहिदजी जर बाहेर आल्यानंतर थांबले असते तर मला वाटत नाही की असा निर्णय लागला असता किंवा काय झालं असतं. त्यांनी एक मोहीम एक मोठी जगभरात फिरले, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. दुसरी गोष्ट, जे सिनेमामध्ये एक कॅरेक्टर आहे, म्हणजे जे 9 वर्ष कोमामध्ये तो होता, त्याच्या बाजूने कोणताही डायलॉग नाहीये सिनेमामध्ये. तुम्ही बघा कोणताच डायलॉग नाही. आणि 9 वर्षानंतर कोमातून त्याची बिचाऱ्याची मृत्यू झाला. तो आपण मुद्दा घेऊया पराग सावंत, तो एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे. मला या सिनेमामध्ये विषय जे जाणवलेला आहे ते म्हणजे पूर्ण अवकाशमध्ये पीडित जे आहेत, पीडित हा भाग आताच्या निर्णयामध्ये सुद्धा गौण राहिलेला आहे. त्यावेळेस खूप त्याची चर्चा झालेली आहे. मग त्या प्रेशरमध्ये पोलिसांनी चार्जशीट तयार केली, आरोपी पकडले, कोर्टामध्ये केस गेले. ती सगळी प्रक्रिया पीडितांच्या आणि एकूण या सगळ्या वातावरणाच्या प्रेशरमध्ये ते सगळं झालेलं होतं. सिनेमामध्ये पूर्ण अवकाशामध्ये तुम्ही पीडितांची जी बाजू आहे, म्हणजे पीडित त्यात प्रत्येक जण पीडित आहेत, त्या अर्थाने आरोपी सुद्धा पीडित तुम्ही दाखवलेला आहे. आरोपीची फॅमिली, म्हणजे त्या घटनेमधले ते जखमी झालेले 200-250 असतील, मृत्यू पावलेल्या 200-250 लोक असतील, की मग नंतर मग पीडित कुटुंब, आरोपींच्या कुटुंबातली सगळे हे जे तुम्ही जे संघर्ष मांडलेला आहे पीडित कुटुंबाची, एकीकडे आरोपींच्या कुटुंबाची व्यथा मांडलेली आहे तुम्ही, त्याच वेळी पीडितांना सुद्धा तुम्ही झुकतं माप दिलेलं आहे. तर हे बॅलन्स साधणं कसं जमलं तुम्हाला? या मागचं कारण पण तेच होतं. म्हणजे मला इथं असं विचारायचं होतं तुम्हाला मध्येच थांबून, की पीडित कुटुंबाशी तुम्ही भेटला, बोलला, तुमची टीम, डिरेक्टर वगैरे सगळी, तसेच त्या अर्थाने आरोपीच्या कुटुंबाशी बोलला. तर ही सगळी प्रक्रिया मला त्यातून आणि त्यातून उत्पन्न झालेल्या त्या ज्या भावना आहेत, मला तेच कम्प्लीट करतो मी, की जेव्हा वाहिदजींसोबत बोलणं चालू होतं तेव्हा ना कुठेतरी ना असं वाटत होतं की यार आपण एकांगी तर जात नाही आहोत, आपण बायस तर होणार नाही, काय होईल असं नाही झालं पाहिजे. आम्ही नेहमी एकमेकांशी डिस्कस करायचो, भांडायचो पण, आणि आम्ही बोलत नाही हा माणूस मला जाम पिडायचा, भाई देखो यार ऐसा नहीं होना चाहिए, भाई ऐसा नहीं होना चाहिए, आणि त्याचं रास्त होतं. तर ऐसा नहीं होना चाहिए. मग काय, माझा रिसर्चर होते मनीष सिन्हा, त्याने खूप मोलाची म्हणजे साथ दिली या सर्व याच्यामध्ये. तर मग आम्ही नेहमी विचार करायचो की मग काय करायचं. मग आपण एक काम करूया, ज्या पोलिसांनी याला म्हणजे काय म्हणतो फ्रेम केलं त्यांना भेटूया, त्यांचे कॉन्टॅक्ट काढूया. सुदैवाने अभय पैर ज्यांनी क्रिएटिव्ह गोष्ट सांभाळली ते पोलिसात होते. मग त्यांच्यामुळे आम्ही काही पोलीस ठाण्यांमध्ये गेलो आणि मग त्यांना पकडलेल्या त्या PI आणि या लोकांना भेटलो आणि मग त्यांच्याकडून गोष्टी ऐकल्या की कशा घडल्या, वाहिद नक्की दोषी आहे का, मग वाहिदचं काय याच्यामध्ये, मग आम्ही त्या 12 जणांचं काय, मग तुम्ही काय, मग तुम्हाला असं काय प्रेशर होतं, तुम्ही खरंच प्रेशरमुळे केलं का, किंवा मग त्यांच्याकडून काय काय गोष्टी मग ती तेव्हा सेवेत नव्हते, मग ते सांगायला लागले की असं झालं किंवा तसं झालं किंवा मी असं केलं, मग हे आमच्याकडे चॅलेंजेस होतं, असं तसं होतं. तर जेव्हा त्यांच्याकडून ती बाजू ऐकली
म्हणजे मी अगदी दुसरी बाजू मी अगदी जेलमध्ये सुद्धा आर्थर रोडला जाऊन त्यावेळच्या सुप्रिटेंडंटना सुद्धा भेटलो. त्यांनी त्यांच्या गाडीत बसवून मला या गोष्टीची परिपूर्ण माहिती दिली, संपूर्ण प्रकरणाची वगैरे. तर मग त्या सगळ्यांना पोलिसांच्याकडच्या बाजूचं ऐकल्यानंतर असं झालं की यार नाही रे, प्रत्येकाला बाजू आहे आणि प्रत्येकाच्या बाजूला एक महत्व आहे. आणि हे जर का आपण मांडू शकलो ना तर हा सिनेमा महत्वाचा होईल. आणि तो महत्वाचा होण्यासाठी त्या प्रत्येकाची बाजू मांडताना आपल्याला कोणाला तरी हिरो करावं लागेल. पण कोणाला तरी हिरो करताना आपण कोणाला मुद्दाम विलन करणं चुकीचं आहे ना. मुद्दाम विलन नाही करायचं. बघा आम्ही लहानापासून जो सिनेमा बघत आलोय हिरो आणि विलनचा, त्या सिनेमामध्ये एक एंटरटेनमेंट असतं. हुसेन सैदीने खूप महत्वाचं वाक्य आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बोललेत की हा सिनेमा तुम्ही केवळ एंटरटेनमेंट म्हणून बघू नका, तर इन्फोटेनमेंट म्हणून बघा, असं त्यांनी खूप छान बोलले. तर ती खरंच जबाबदारी होती. तर मग त्यावेळी बायस न होता सिनेमाला आपल्याला कसं महत्व देता येईल, कथेला कसं महत्व देता येईल, केवळ पात्राला महत्व न देता कथेला कसं महत्व देता येईल, त्यासाठी मग या सर्व बाजू तपासल्या. म्हणजे अगदी मग त्यातले बळी तर आले पाहिजे, प्रबोधन सुद्धा येते, प्रबोधन पण, मग त्या बळींची पण गोष्ट आलीच पाहिजे. मग त्या एका 9 वर्षाच्या स्पॅम मध्ये एका त्या विक्टिमचा प्रवास कसा होता तो बोलच होता. मला सांगा ना, कुठल्या वर्तमानपत्रांनी किती मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल काय बोललंय, त्यांना काय मिळाले नाही माहीतच नाही. मग ती बाजू आली पाहिजे. मग काय ताण होता पोलिसांवर, यंत्रणेवर काय त्राण होते, काय टेन्शन होतं, काय प्रॉब्लेम होते, मग कशामुळे त्यांना हे सगळं करावं लागलं ते सुद्धा आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग अजून महत्वाचं म्हणजे की यार का त्या निर्दोष माणसाला सफर व्हावं लागलं. आणि हे जेव्हा सगळं येतं ना तेव्हा त्या सिनेमाची गोष्ट पूर्ण येते. आणि ती पूर्ण झालेली गोष्ट मग तुम्हाला ठसठशीतपणे सांगते की जे खितपत पडलेले निरपराध आरोपी आज जेलमध्ये मी म्हणेन सडतात. माफ करा, हे बोलणं चुकीचं आहे, खरंच सडतात. अगदी कोणाची 500 आणि 600 रुपयाची बेल करण्यासाठी म्हणजे काय ऐपत नाही ते लोक बिचारे सडतात, अंडी घासतात. तर मग यांना येऊ देत ना बाहेर. आपल्या ज्युडिशरी सिस्टीम मध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे. म्हणजे इतकं खितपत माणसाला ठेवणं फार चुकीचं आहे, नाही झालं पाहिजे. मला अजून एक प्रश्न इथे विचारायचा होता, म्हणजे या प्रश्नाला संलग्नच आहे प्रश्न हा, की पब्लिक डोमेन मध्ये त्यावेळी जी कथा होती, म्हणजे आपण पुस्तक थोडा वेळ बाजूला ठेवूया, किंवा रिपोर्टिंग वगैरे जे होते, किंवा पब्लिक डोमेन मध्ये चार्जशीट असेल, चार्जशीटच्या अनुषंगाने आलेली कथा असेल, पोलिसांची कथा असेल, प्रेस असतील, जे काही असेल ती कथा आणि तुम्ही मांडलेली कथा परस्पर विरोधी, म्हणजे खूप वेगळी आहे. हे मांडताना तुम्हाला असं वाटलं की आपण जी कथा ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यालाच आपण चॅलेंज करतो या कथेतून, असं तुम्हाला वाटलं का तिथे कुठे? चॅलेंज करतो असं वाटलं नाही, पण आपण सत्य सांगतो याच्याबद्दल याचं गांभीर्य होतं आणि ठाम होतं. कारण मी त्या सांगितलं ना की त्या पोलीस ऑफिसर्सना भेटलो, त्यांची कुचंबणा काय होती ती जाणून घेतली. हे सत्य तुम्ही म्हणताय ना, हे आरोपींच्या बाजूने सत्य झालं, यंत्रणेच्या बाजूने मी तेच म्हणतोय. यंत्रणेच्या बघा, शेवटी ना एक सिस्टीम असते आणि ते जे यंत्र असतं म्हणेल ते यंत्र वेगवेगळ्या पुर्जे म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या भागांनी चालत असतं. त्यातला एखादा जरी भाग निखळला तर ते काम करत नाही. तर त्या यंत्रणेचा ते भाग आहे. तर त्या मशीनच्या त्या एकूणच त्या चलनाप्रमाणे त्यांना चालावं लागतं. तर तो त्यांचा दोष आहे की त्यांना काय म्हणतो आपण की त्यांची ती पद्धत आहे ती त्यांच्यापर्यंत. तर मग अशा वेळी त्यांची बाजू येणं तर गरजेचं आहे. आणि ती बाजू ते येऊन कुठल्या चित्रपटात सांगणार आहेत का, ते कुठलं पुस्तक लिहिणार आहेत का की हे सत्य होतं की हे असत्य होतं, नाही ना. आणि जर जे ज्याप्रमाणे मला कळलं ना त्याप्रमाणे माझ्या सिनेमातून ते आलं पाहिजे, यासाठी मी ठाम होतो. क्या बात. रियाज, आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. ते पात्र पूर्ण जे आहे, जे एक काहीतरी एंगेज करतो दर्शकांना, त्या पात्रामध्ये तुम्ही एंगेज करत जाता, एंगेज की हा माझ्या आसपास राहणारा व्यक्ती आहे, किंवा तो माझा मित्र आहे, माझा शिक्षक आहे, त्या तुम्ही पात्र जे हे केलेलं तो शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना शिकवतो तो. तर हे सगळं रिलेट करतो दर्शक आणि इन्व्हॉल्व्ह होत जातो. इन्व्हॉल्व्ह होण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे तुम्ही ऍक्टर, कलावंत म्हणून, आणि तो कॅरेक्टर, वाहिद म्हणून कॅरेक्टर, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही जसं सांगितलं की मी माहिती घेतली, अभ्यास केला आणि राहिलो, तयारी केली, एका रूममध्ये राहिलो, ही जी सगळी प्रक्रिया आहे,
लोकांना एंगेज करणे हा जो भाग आहे सिनेमामध्ये शेवटपर्यंत तुम्ही तो एंगेज करू शकला, तर या मागची कहाणी. आणि मला अजून एक प्रश्न याला जोडून विचारायचा आहे की आता हे सगळं केलेलं आहे तुम्ही, हा सिनेमा आलेला आहे, सिनेमा आला, रिलीज झाला, रिलीज होऊन 3 वर्ष झालेली आहेत, पुढच्या प्रोजेक्ट संदर्भात मला सांगा. हे 2 प्रश्न याला सलग मिळाले. मग आपण शेवटचा प्रश्न घेऊन विषय संपूया. सर जैसे मैंने बताया, ये प्रोजेक्ट जब इन्होंने मुझे बताया था उस दिन से ये था कि, और मैंने आपको पहले भी बताया कि मैं फॉर्मली ट्रेंड एक्टर नहीं हूँ और इसलिए भी जिम्मेदारी ज़्यादा थी, तो मैंने डबल मेहनत की. और जितने भी मेरे टीचर्स हैं, जेफ गोल्डबर्ग जी हैं, श्याम भीमसरिया जी हैं, स्पंदन थिएटर चलाते हैं, इन सब से हर सीन को लेके मैंने कंसल्ट किया और जो बेस्ट हो सकता था, मतलब हर सीन में जो मतलब कुछ कमी नहीं रह जानी चाहिए मेरी तरफ से, ये पूरी मैंने कोशिश की. और कोशिश यही थी सर कि उस समय हम क्या कर रहे हैं, उस सीन में हम क्या कर रहे हैं, हम सिर्फ उस चीज़ के बारे में सोचे. मतलब हमारे सेट में ऐसा कभी माहौल नहीं होता था कि ये लीड आर्टिस्ट है, ये एक्टर है, तो उसको एक अलग वो दिया जाए. इनफैक्ट मुझे हर कोई, मतलब ऑब्वियसली जब आप एक साथ काम करते हैं तो आप घुल मिल जाते हैं. मुझे कोई रियाज भाई या रियाज सर ऐसा नहीं बुलाता था, मुझे वाहिद ही बुलाते थे. क्या बात है. और मैं रिस्पॉन्ड भी करता था बहुत ही स्पॉन्टेनियसली, मतलब उसमें कुछ एफर्ट लगाना नहीं पड़ता. तो उस तरह से पूरा ये 6 महीने का मतलब टाइम गुजरा, जो प्री वाला पार्ट था. शूटिंग के दौरान भी ऐसा ही कुछ रहा, और उसके बाद भी मतलब अभी भी जब हम सारी चीज़ों को लेके चलते हैं तो ठीक है, उस कैरेक्टर से बाहर आना, मतलब ये बहुत एक क्वेश्चनेबल सी चीज़ होती है कि जब आप मेथड एक्टिंग करते हैं, मैं ये नहीं कहूँगा कि मैंने मेथड एक्टिंग की है, तो आप उस कैरेक्टर में घुस जाते हैं या कैरेक्टर का कुछ पार्ट आप में वो आ जाता है. इसके मतलब बहुत सारी धारणाएं हैं, कुछ अग्री करते हैं, कुछ नहीं करते हैं. बट मुझे लगता है कि जब आप वो सीन परफॉर्म कर रहे होते हैं तो एटलीस्ट कुछ सेकंड्स के लिए आप डेफिनेटली वो कैरेक्टर होते हैं, एटलीस्ट वो इमोशंस आप प्ले कर पाते हैं, वो फील कर पाते हैं. और इसीलिए तो फिल्में देखी जाती है ना. अगर मैं कोई फिल्म देख रहा हूँ तो मैं वो फिल्म कंटिन्यूसली देख क्यों रहा हूँ 2 घंटे, क्योंकि मैं अपने आप को उसमें देखता हूँ. तो ये सफ़र ऐसा रहा है, और हमारी कोशिश रही थी उस समय कि ये फिल्म अच्छी जगह पे लैंड हो. और मैंने जैसे कहा कि हर कोई, मतलब मैं अपने बारे में तो कह ही सकता हूँ कि मुंबई आया हूँ मैं हीरो बनने के लिए, लेकिन ये सारी चीज़ें होती है, रियलिटी चेक होता है, आप काम करते हैं, एकदम से ब्रेक मिलता नहीं है, लेकिन आप चाहते हैं कि आपने जो भी काम किया हो उसको एटलीस्ट पब्लिक के सामने लाया जाए, फिर पब्लिक डिसाइड करे आपको आगे क्या काम मिलना चाहिए क्या नहीं. तो एज ऑफ नाउ थिएटर्स वगैरह मैं कर रहा हूँ, कोई अपकमिंग प्रोजेक्ट एज ऑफ नाउ तो नहीं है. बस ये जर्नी है तलाश में. सुदर्शन, परत आता आपण शेवटाकडे येतोय. सिनेमाचा जो शेवट आहे, म्हणजे वाहिद जो नायक आहे, तुम्ही खूप सुंदर त्याचं कॉम्बिनेशन मांडलेलं आहे. शेवटी वाहिद 9 वर्ष सफर करतोय आणि पीडित आहे, भोगतोय तो सगळं. 9 वर्षानंतर तो सुटलेला आहे. त्याच वेळेस पराग सावंत नावाचा जो व्यक्ती आहे, जो पीडित आहे त्या घटनेमधला, तो कोमामध्ये आहे आणि त्यावेळेसही तो आयुष्यातून सुटलेला आहे, असा सिनेमा शेवट केलेला आहे. हे जे आहे, म्हणजे आता सिनेमा आलेला आहे, आता कोर्टाचा डिसिजन आलेला आहे. कोर्टाच्या डिसिजन मध्ये सुद्धा या ज्या व्यथा आहेत, म्हणजे प्रथमतः असं झालेलं आहे की कोर्टाने सर्वात जास्त वेळ किंवा सर्वात जास्त जो फोकस आहे त्या टॉर्चरवर केलेला आहे, जो वाहिदनी तुम्ही त्या सिनेमामध्ये, वाहिदबद्दल आपण यासाठी बोलतो त्या पुस्तकाबद्दल आणि त्या कोर्टाच्या सिनेमात की त्या घटनेवर प्रेरित हा सिनेमा आहे. तर ते कोर्टाने जे निरीक्षण मांडलेली आहेत, तो निरीक्षणाचा तो 9 वर्षाचा कालावधी तुम्ही तो मांडलेला आहे. आणि पराग सावंत हा शेवट करण्यामागची कल्पना तुमची काय होती? बॅलन्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅलन्स, आणि तो जुळून आलेला योगायोग आहे. म्हणजे फिल्ममध्ये ते कॅरेक्टर अनुराग सामंत या नावाने आहे. तर ते जे 9 वर्षानंतर तो बिचारा गेला आणि 9 वर्षानंतर वाहिदही सुटला, हा योगायोग झाला. आणि मग त्या योगायोगाचा शेवटी आपण सिनेमा बनवतोय, आपण रचतोय, काहीतरी नवीन निर्माण करतोय, आणि त्या नवीन निर्माण करताना आपल्याला ज्या गोष्टी पूरक सापडतात तशी ती सापडली, आणि म्हणून तो खरं तर त्या दृष्टीने तिकडे शेवट तसा झालेला आहे खरं तर. आणि मला सांगायला खूप आवडेल की सिनेमा महत्वाचा झाला आहे, महत्वाचा आहे, हे मी सांगण्यापेक्षा आतापर्यंत ज्या ज्या प्रतिष्ठितांनी, विचारवंतांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी सिनेमा पाहिलाय, किंवा अगदी सर्वसामान्य लोकांनी ज्यांनी फिल्म पाहिली आहे,
त्या सगळ्यांनी केवळ एकच वाक्य म्हटले की खूप महत्वाचा सिनेमा आहे. तर मग तो महत्वाचा सिनेमा सर्व लोकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे असं मला वाटते. आज ज्या प्रमाणात सिनेमे चालले, तर मग ती ओळखून मला वाटते आज म्हणजे इंडी जर्नल त्यांनी जो काय आम्हाला म्हणजे प्रथमेश यांनी जो काय हा काय म्हणा संधीच म्हणेन ना आम्हाला उपलब्ध करून दिली आहे आमच्याबद्दल बोलण्याची, सिनेमाबद्दल बोलण्याची. तर मला असं वाटतं की जे लोक पाहत असतील त्यांनी या महत्वाच्या गोष्टीला सर्वसामान्यापर्यंत नेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. सिनेमा करणं, सिनेमा पोचवणं हे करणाऱ्याचं काम आहे, नो डाऊट. पण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही, तिला ओ देणं गरजेचं आहे. तर त्या ओच्या प्रतीक्षेत मी नक्कीच आहे. तर ते असायला हवं. आता कोर्टाचा डिसिजन आलेला आहे, त्या कोर्टाच्या डिसिजनमुळे या सिनेमाचं सुद्धा महत्व वाढलेलं आहे, किंवा सिनेमाने जी होप निर्माण केलेली होती तीच कोर्टाने उचलून धरलेली आहे. त्यामुळे तो सिनेमा नक्कीच आता या चर्चेमध्ये तो येईल आणि पुन्हा रिलीज करण्याचे प्रयत्न तुमचे सफल होवोत. OTT वर लवकरच येवो, मोठ्या सिनेमाघरामध्ये यावं आणि थिएटर जास्तीत जास्त मिळावे अशी आमची शुभकामना आहे तुम्हाला. हा जो विषय होता खूप वेगळा विषय होता. हिमोलीफ आणि जी काही सगळी मांडणी केलेली आहे, जी काही कथा होती, जो कोर्टाचा डिसिजन होता, या सगळ्या घटनावर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुदर्शनने सिनेमा करण्याची इतकी मोठी म्हणजे त्याला काय म्हणतो की आपण रिक्स घेतलेली आहे त्यांनी. म्हणजे रिक्स यासाठी म्हणतोय की गेली 20-22 वर्ष हा जो विषय आहे किंवा ब्लास्टचा विषय असेल किंवा त्याला जोडून आलेला दहशतवादाचा विषय आहे, ब्लास्ट आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर एका समाजाचं अमानवीकरण करण्याची प्रक्रिया माध्यमातून सुरू होती. त्या अमानवीकरणाला हा सिनेमा उत्तर देतोय. आणि जसं कोर्टाने डिसिजन दिलेला आहे की हे सर्व निर्दोष आहेत, तोच सिनेमाने 3 वर्षापूर्वी मांडलेला आहे. तर ही जी उमेद सिनेमाने दिलेली आहे, त्या आरोपींना सुद्धा उमेद मिळालेली आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या पीडितांचं काय, हा प्रश्न विचारला जातोय. पण पीडितांसोबत त्या आरोपींचं 20 वर्ष 2 दशक आयुष्याची वाया गेलेली आहे. ते काहीच करू शकत नाही. आता त्याची क्रयशक्ती सुद्धा राहिलेली नाही. प्रत्येकाचं जे वय आहे त्या सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे आता जे सुटलेले आहे त्यांचं वय 50-60च्या आसपास वय आहे. तर एका मोठ्या समाजाची अमानवीकरणाची प्रक्रिया जी होती त्या प्रक्रियेला त्यांनी सुदर्शन गमरेने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा आभार रियाज, तुमचेही आभार. हा सिनेमा चांगला झालेला आहे त्या अर्थाने आणि दर्शकही हा सिनेमा पाहतील अशी अपेक्षा करूया आणि जास्तीत जास्त थिएटरच्या सिनेमाला लागतील. थँक्यू.